चला तर मित्रांनो, आमची फॅमिली ट्रिप निघाली आहे भोगाव देवीला. वहिनी म्हणत होत्या फॅमिली ट्रिप काढायची. चला तर मी म्हणलं पाणी तापवलं आणि घेतलं खुशीनं पाणी, घेतली आंघोळ करून. मी म्हणत चला स्वयंपाक करतो. नैवेद्य वगैरे भाकरी चपात्या केल्या आणि मी गेलो गवत कापायला बैलासाठी. बैलाला गवत आणलं म्हणलं फटाफट आवरा. आणि आवरत होत्या वहिनी वगैरे, चिल्ले पिल्ले, खुशी साक्षी. आणि मग काय, खुशी तर खूप गडबड करत होती, गाडीत जाऊन बसली होती. तिला खूप जायला गडबड होत होती. आणि मग काय म्हणलं भावाला, चल गाडी काढ. गाडी काढली भावानं बाहेर. आणि लगेच मग काय, रुद्र पण म्हणत होता चला. पळाला तिथून रुद्र गाडीत बसण्यासाठी. आणि म्हणलं चला खुशीला आणि चिवलीला फटाफट आवरून घ्या. लिपस्टिक लावत होत्या. बायाचं तर माहीत नाही का, पुरीचं कसं खूप टाईम लागते त्यांना आवरायला. चला तर मग काय, चला म्हणलं लगेच निघूया. छुट्टियों के ये दिन है सुहाने, साथी तेरा यूं साथ रहे। बच्चों के संग बच्चे फिर बन जाए, मौज में झूमे जरा मस्ती करें। बन के बादल बन के पंछी उड़ते रहे। क्या बात है जीजा जी। ABCDEFGHI JKLM चला तर मित्रांनो, आलो टोलनाक्याजवळ. टोलनाक्याजवळ काय पैशाला वगैरे काही लागले नाही, कारण ते बंदच होता टोलनाका. आणि पाठीमागे पाहतो तर काय आमची गाडीच नाही आली, कारण ते गाडी नवीन होती आणि चालवणार भाऊ पण नवीन होता, म्हणून उशीर लागला. आणि आम्ही भोगावच्या रोडला लागलो. आणि ही कमान आहे बघा, कमानीच्या खालून गेल्याच्या नंतर समोर लगेच काय भोगाव देवीचा परिसर लागला. आणि हे मंदिर आहे बघा इकडे साईडला. तर परिसरात त्या पार्किंग वगैरे मस्त होती. पैसे वगैरे काय पार्किंगचे कोणी घेतले नाही. हे पाहुणे आमचे अचानक भेटले झाली. आणि ही आमची पाठीमागं गाडी आल्यानंतर लगेच ही पण गाडी भावानं पार्किंगला लावलेली आहे. लावल्याच्या नंतर मग फटाफट उतरल्याच्या अगोदरच ते घंटिळा लावण्यासाठी बघा किती गर्दी करत होते. मी लावतो मग अरे म्हणलं उतरू द्या, थांबा. नंतर मग लगेच आलो बेलफूल वगैरे घ्यायला आणि नारळ घ्यायला आलो. नारळ घेताच सगळं पूर्ण आमची फॅमिली आली होती तिथं. आणि ती आजी माहीत म्हणते हे घ्या ते घ्या. नंतर घेतलं पूजेचं सामान. नंतर मग मी काय नारळ फोडलं. लगेच नारळ फोडल्याच्या नंतर मध्ये जाऊन पाहिलं होतं मी, गर्दा वगैरे काही नाही. हे आहे श्री देवी जगदंबा माताचं मंदिर. तर बघू शकता आता फॅमिली आमची मंदिरात प्रवेश करत आहे. हिचा तर हातच पुरत नाही घंटीला. हे बघा साक्षीला पण उचलून घेतला आणि घंटी वाजवायला लावली. आणि आम्ही निघाले. आणि बघा मी मंदिरात पूर्ण आता फॅमिली
गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान काय मित्रांनो, निघालो बघा मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहे आम्ही. बघू शकता बाहेर निघालेलो आहे आणि ह्या जावा बसलेल्या आहेत फोटो काढण्यासाठी. आणि आई पण आहे, ताई पण आहे. आणि मी घेतली गाडी आणि निघालो पार्किंगला. म्हणजे समोर एक आहे छोटंसं तलाव आहे छानपैकी, ते बघण्यासाठी. आणि मी गाडी साईडला लावण्यासाठी घेतली आणि गाडी तिथे लावली. आणि लगेच आम्ही सर्वजण फॅमिली आमची आलेली आहे तळ्याच्या काठाला. हातपाय वगैरे धुतले. आणि हे उन्हाळ्यात एवढं पाणी नसते. ह्या बघा माशा 2-2 किलोच्या तिथं आहे. बघू शकता छानपैकी कशा माशा पाळलेल्या आहेत. पण हे बघू शकता अन्वी, सान्वी, तन्वी सर्वजण इथं पाय धुत आहे. मस्तपैकी फोटो वगैरे काढायला बघा. निघाली एक चिवली बघा, ती एकटीच निघाली तिकडं. तिला म्हणलं अरे थांब, जाऊ नको, पडशील. बघू शकता आहे तर किती छानपैकी दिसते. तर हा नजारा एकदम अतिशय सुंदर आणि खुशी. आणि मग म्हटलं हिचे पाय धुतले खुशीचे आणि म्हटलं चला तर उचलून घ्या. म्हणले मला पाय भरू देऊ नका. तर मी उचलून घेतलं आणि आणलं. आम्हाला जेवायचं होतं म्हणून इथं काय जागा नव्हती बरोबर नसल्यामुळं आम्ही गेलोय बघा मंदिरात जेवण्याच्या ठिकाणी. आणि सर्वजणांना पात्र वगैरे सर्व काही वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि वाढल्याच्या नंतर खिचडी आणि पोळ्या बनवून आणलेल्या सकाळी होत्या बघा. खूप भुका लागल्या होत्या सर्वजणाला. आणि त्या जेवण झाल्यानंतर आम्ही निघायच्याच की लगेच आमच्या मालकीनला बघा काच बुडला, रक्त निघू लागलं. म्हणून म्हणलं तू गाडीत बस, काच काढल्या आणि गाडीत बस म्हटलं. गाडीत बसली. मग काय मित्रांनो, गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो सर्वजण. म्हणजे आता आम्हाला जायचं होतं औंढा नागनाथ दर्शन ज्योतिर्लिंग. बघूया आपण निघलेलो आहे औंढा नागनाथ. चला तर हाय चला बघूया, जाऊया आपण औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाला. रस्त्यानंच आहे, बोगाव इथून निघलेलो आहे देवीचं दर्शन घेऊन. रस्त्यात आम्ही जात होतो आणि गाडी पळत होती, 50-60च्या स्पीडनं होती. पण निघालेलो आहे आम्ही. चला मित्रांनो बघूया आता. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग म्हणजे 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. मी पोहोचलो आहे औंढा नागनाथ येथे. आता बघूया पार्किंग कुठं आहे. पार्किंग काय दिसत नाही. हा दिसली आम्हाला पार्किंग. आणि ही कमान आहे बघा. आणि पार्किंगला गाडी लावण्यासाठी गेलो आहे आम्ही. पार्किंगला लावताच लगेच एक मुलगा आला, म्हणला पार्किंगचे पैसे द्या. पार्किंगचे पैसे दिले आणि पावती घेतली भावानं. मग काय लावली गाडी पार्किंगला आणि आम्ही उतरलोच लगेच. गाडीच्याच मागं बेलफुलवाल्या बाया आल्या होत्या पळू. आमचं बेलफुल घ्या, हे घ्या, ते घ्या म्हणत होत्या. मग काय आम्ही घेतलं ना. पण घेतल्याच्या नंतर बघत होतो तर ते बेल नव्हतं. बघा बेल नाही हे. वहिनीला पण म्हणत होतो बेल नाही हे, चंदनाचं झाड आहे. त्या बाईला विचारलं तर बाई मंदिर चंदनाचं झाड आहे, पण बेलफूल कुठे? बेलफूल मी म्हणलं बेलफूल कुठे? बाई म्हणते बेलफूलच सापडणं झालंय. मग मी म्हणलं आम्हाला काय चंदनाचं झाड देता देवाला, तर बेलफूलच लागतंय. पण म्हणले आता काय बेलफूल सापडणं झाले म्हणून बेलफूल ते चंदनाचं झाड दिलं बघा पाला. म्हणून काय मित्रांनो आम्ही निघालो मंदिरात निघण्यासाठी चाललोय पायी. गाडी लावली पार्किंगला आणि बाकीची फॅमिली पण आली तिकडं राहिली होती. गाडी लावली होती ते पण आले. नंतर मध्ये आल्याच्या नंतर अगोदर मी हात धुवायला गेलो. हात वगैरे धुतले आणि मग काय मित्रांनो हे बघ
चला तर आपण दर्शन घेऊया कारण समोर असल्यामुळे खूप गर्दी आहे लागलेली आहे. चला तर आपण घेऊया बाहेरून दर्शन. चला तर हे आहे बाहेरून दर्शन घ्यायचं आहे बघा आपल्याला. इथून दर्शन घेऊया. चला तर आपण बघू फुल आहे बघा इकडं. चला बघायला जाऊ लगेच. चला तर ही साक्षी म्हणते फुल तोडून द्या. लगेच आलो सासा सुनाचा विहीर आहे बघा आणि हे पाणी बघा अदृश्य पद्धतीने दिसणारं आणि प्राचीन काळापासून असंच आहे. बघू शकता पाणी अदृश्य पद्धतीचं दिसणारं आहे बघा. कधी आले तर पाहू शकता तुम्ही. आणि आता हे जे लावलेलं दिसतंय नेट वगैरे हे ते काहीतरी मंदिराचं काम चालू आहे बघा आणि नेट बनवून याच्यामुळेच ते चौकून काठाला लावलेली आहे. आणि आम्हाला इथं फोटो काढायचा होता म्हणून जरासं थांबलो होतो पण फोटोवाला होता पण फॅमिली नव्हती आणि इथं फोटो पण चांगला दिसत नव्हता. लगेच मग आम्ही घराकडे निघालो. आजी आले होते ताईला नेण्यासाठी. इथं देवळा फाटावर आम्ही थांबलेलो आहे पण आमची गाडी पाठीमागून येणार होती म्हणून थांबलो थोडं पण गाडी काय आली नाही. गाडी गेलेली आहे दुसऱ्या रस्त्यानं म्हणून म्हटलं चला आपण पण जाऊ. आपण कशाला थांबावं. ताई आणि दाजी गेले आणि आम्ही गावाकडं आलो. चला तर आमचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो छोटासा ब्लॉग मिनी ब्लॉग तर चला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला. तर आम्ही आलेलो आहे पोहोचलो घरी. चला तर आता सर्वजण थकून गेले.